त्याच्या पाण्यावर मागचं पाणी झालंय बघा. आणि इकडं वाडा आहे बघा. इकडं ही मोठा वाडा पाणी आल्यावर वाहतंय हे करतंय. आता शिक थोडासा पाऊस झाला या. असं नाही ना, ही माझी गाडी आपलं स्ट्रगल जिंदगीची कहाणी पुढं इकडं असं जरा हिरवळलंय. आणखीन बारीक बारीक पाऊस येतोय बघा. येतंय तुमच्या डोळ्यानंच बघा. मी नाही म्हणत माझ्या डोळ्यानं बघा. कारण की ही कुठलीही गोष्ट आपल्या डोळ्यानंच करावं लागते. नाही दुसऱ्याची गोष्ट आपल्याला येते. ही स्ट्रगल जिंदगीचं स्वतः ध्यानात ठेवून करायला शिका. कारण की आपण कसाही असू, परिस्थिती कशी असू, कारण की एक दिवस आपली परिस्थिती जसं की पाण्यातून पाणी वाहतंय म्हणून माणूस माणसासोबतच राहतोय. आणि हे कधीही खरं आहे. कारण की एक गोष्ट जरी थोड्यात मुळं राहत असली तर बिनधास्तपणे राहू द्या. कारण की वाहतं पाणीसुद्धा पूर आलेला वाड्याला नाल्याला पूर आलेला सुद्धा ढकलत न्यायमधल्यावर त्याच्या हिमतीवरती घेऊन जाते. तसं उभ्या या आयुष्यामध्ये स्ट्रगल आपल्या जिंदगीतली आपली हिमतीवरती करून करायला शिका. आपली मेहनत कशी आहे. कारण की आजचा दिवस मी इथं उभा आहे, ते उद्या मी इथं उभं राहतोय या नाही काय माहीत नाही. जी नशिबात लिहिलं आहे ती होणार आहे. म्हणून उभ्या जिंदगीमध्ये कधी हार म्हणू नका माझ्या काळजामधल्या भावानो. आणि एक तुम्हाला सांगतो म्हणून सांगत नाही. कारण की वातावरण बदलाय टायमाला बदलतंय, पाऊस पडाय टायमाला पडतोय. परंतु तू त्याचा विचार करून सगळ्याचा विचार करून करते. नाही कुणाचा विचार करत नाही, कुणाचा काय करत नाही. ह्याच्यावरती अवलंबून राहून करायला शिका. कारण की उभ्या जिंदगीच्या पाण्यासारखी आपली जिंदगी आहे. कारण की खडूळ जरी पाणी असलं त्याकडे डोकूनसुद्धा बघत नाही. आणि एक स्वच्छ पाणी असलं तर त्या पाण्याला 100दा बघतंय कसं पाणी आहे. मग आणि तीच पाणी फिल्टर असल्यावर ती पिते. तसं उभ्या आयुष्यामध्ये चक्र आहे तिची फिरत राहते. परंतु असलं स्ट्रगल कोणाला दिसत नाही. त्याच्यासाठी आपण मेहनत करून करायला शिक कुठलीही गोष्ट. कारण की कसं आहे आपण ह्याच्यावरती तू राहू नको. आजच्या वक्त आज तुझ्यापाशी पैसाही नाही. परंतु तू मेहनत करून करायला शिक कुठलीही गोष्ट. कारण की मेहनत केल्याशिवाय पैसा काय 50 तोळ्याची चेनसुद्धा तू गळ्यात घालू शकतो. फक्त मेहनत करायला पाहिजे तर. कारण की नाही केल्यावर काहीच होत नाही. आणि तसंच डायरेक्ट मी शेतीमध्ये आलो बघा. आता वातावरण बघा इकडचं हिरवळगार झाले. ही बघा बघा ही आता संध्याकाळच्या तकरीबन 7 वाजले. त्या तकरीबन म्हणून चालत नाही. ती काट्याच्या दिशेनं चालतो आणि पळतो. परंतु आपल्याला त्याच्या उलट पळून चालतंय माझ्या भावा. कारण की काट्याला आणि ह्या मेहनत केल्याशिवाय ही रानातलं सुद्धा मेहनत नाही केल्यावरती हे असंच राहू शकते पडीक. नाही ह्याचा काय उपयोग. तसं इकडं पण मेहनत केल्यामुळं पुन्हा असं रानामध्ये वातावरण होऊन पुन्हा अशी क्वालिटी आली. तसं उभ्या आयुष्यामध्ये क्वालिटी करून करायला शिक. नाही दुसऱ्याला दावायचं आहे म्हणून करू नको. आणि करायचं आहे आणि तू केलं आहे म्हणून कधीही उपयोग येते. नाही केलं आणि नाही करणार म्हणून ह्याच्यावरती पावसाच्या वेगानं पाऊस येत आहे. कारण की इकडं खुर्ची जागा आहे. परंतु पाण्यासारखी आपली जिंदगी आहे. कारण की वाहिलं सुधी वाहवत जावं लागते. तसं उभ्या आयुष्यामध्ये स्ट्रगल जी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. स्ट्रगलला बाजूला ठेवून होता एवढं करायला आणि बदलायचा प्रयत्न कर. जसं की 1 वाजल्यापासून 6 वाजतोवर तो दिवस हाय असा थोडा थोडा बदल करत येतो. तसं उभ्या आयुष्यामध्ये तुझ्या ज्यानं लय होत नसतं थोडा थोडा जीवनामध्ये बदल कर. कारण की तो स्वतःच्या हिमतीवरती सगळ्यापेक्षा स्वतः टॉपला गेल्याशिवाय राहणार नाही. हे मी बोलतोय म्हणून नाही. तो तुझा विचार करून बनायला शिक. कारण की बनणारा आणि सांगणारा ह्याच्यावरती डिफरंट आहे. परंतु डिफरंट आहे म्हणून बोलायचा प्रयत्न माझ्या याच्याने होता एवढा करतोय. परंतु रानातलं वातावरण आणि ही मेहनत पण रानातली करून करावं लागते. तसं नाही मला आता बोलता नद्यातून माझं कंठ वाळून गेला. परंतु कोणाला काय कोणा वाचून घेणं नाही. कारण की माणसाला जीवनामध्ये पटलं तर सगळं करू शकतात. आणि एक लाईक करायला सुद्धा विसरू नका. बोलणाराला बोलून या. उभ्या आयुष्यामध्ये स्ट्रगल आपली काय आहे तेवढी होऊ द्या. पाया जरी आता चपल्याच नाही त्या माझ्या हे चिखलामध्ये भिजतोय म्हणून मी चपल्या सुद्धा घालून आलं नाही. पाय असं झालं. परंतु त्या पायाला पण माहीत आहे एक वेळेस आपल्याला शिळी भाकरीसाठी दुसऱ्याच्या स्वतःवरती विश्वास ठेवून करावं लागते. कारण की पायाचं काम करते. तसं उभ्या आयुष्यामध्ये टकोऱ्याचं काम करते. पण आपण त्याचा वापर होता एवढा करत नाही. कारण की वापर करण्यासाठी भले आपलं टकोऱ्याचा वापर करावा लागतो. भले पैसे लागत नाहीत. उभ्या आयुष्यामध्ये मेहनत केलेलं फळ आपल्या स्वतःच्या हिमतीवरती आणू शकतो शेतीतलं. तसं उभ्या आयुष्यामध्ये एखादं हायब्रिड आणि मोठं देशी आणि हायब्रिड ह्या दोन्हीचं अंतर आहे. ह्याला फवारणी करून त्याच्यावरती आळे येत नाहीत. परंतु देशीची क्वालिटी आणि हायब्रिडची क्वालिटी याला खाण्याला आणि चवीला फरक आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपलं स्ट्रगल आणि दुसरे स्ट्रगल
कारण की आपलं स्ट्रगल आता व्हायचं आहे, परंतु येणारं स्ट्रगल नव्हं, मेहनत करून आपण करून शकतो ही अशी गोष्ट आहे. कारण की तू म्हणलं म्या तुला 30 नव्हं 35 तोळेही सुद्धा चेन घालून गळ्यात हिंडू शकतो. फक्त तू हिमतीवरती कर. कारण की पैसा जिथं वायपट घालवायचा आहे तिथं घालून घे, परंतु तिथं चांगल्या कामातच कर. आणि हे कधीही खरं आहे, कारण की तुला स्वतःला बदलण्यासाठी स्वतःला विश्वास ठेवून करावं लागते गोष्ट. नाही पैसा तो यापाशी आहे म्हणून घमंड करून चालत नाही. कारण की पैसा किती जरी असला तर तो एक वेळेस पैसा आपल्याला वाईट वेळेस नव्हं चांगल्या कामासाठी घालवलेला कधीही उपयोग येतो आहे. आणि हे कधीही राहू दे, स्ट्रगल आहे, वाईट स्ट्रगल आहे म्हणून कधी हार मान नको. त्या स्ट्रगलच्या तोंडावरती पाय देऊन उभा राहायला शिक आणि पुढे जायचा प्रयत्न कर. तुला कुणीच रोखू शकत नाही, फक्त तू स्वतःवरती विश्वास ठेवून करायला शिक. धन्यवाद.